नमस्कार मंडळी. आपण ऐकत आहात शापित नागवंशी कथा. आज या कथेचा तिसरा भाग. चला तर मग. Stories on Mike. Stories on Mike. ती लाल माती. माझ्या पायाच्या पैंजणात अडकलेली ती लाल माती फक्त माती नव्हती. तो एक जिवंत पुरावा होता. आजीच्या खोटेपणाचा आणि माझ्या वैगाने हरवत चाललेल्या अस्तित्वाचा. मी वेड्यासारखी पुन्हा बाथरूममध्ये गेले. नळ पूर्ण क्षमतेने चालू केला. पाण्याचा तो बर्फाळ प्रवाह माझ्या पायावर सरसळू लागला. मी एक जुना ब्रश घेतला आणि तो डाग घासून काढू लागले. मी इतक्या जोराने घासत होते की माझी त्वचा सोलवटून लाल झाली, पण तरी मला वेदना जाणवत नव्हती. माती पाण्यासोबत वाहून गेली. पाणी हलकसे गुलाबी होऊन गटारात गडप झालं, पण तो रक्ताचा आणि कुजलेल्या पानांचा वास, तो वास माझ्या त्वचेत कुठेतरी खोलवर मुरला होता. तो वास बाहेरून येत नव्हता, तो माझ्या आतून येत होता. मी आरशासमोर उभी राहिले. काल रात्रीचे ते भयंकर डोळे आता तिथे नव्हते, पण तरीही तो चेहरा माझा वाटत नव्हता. आरशातली आर्या खूप थकलेली, रिक्त आणि अनोळखी वाटत होती. मी माझा उजवा हात उंचावला. आरशातल्या प्रतिमेनेही हात उंचावला, पण 1 सेकंद उशिरा. माझा श्वास घशातच अडकला. मी पटकन हात खाली घेतला. प्रतिमेनेही हात खाली घेतला, पण पुन्हा माझ्या हालचालीच्या 1 क्षणानंतर. माझं शरीर आता पूर्णपणे माझ्या नियंत्रणात नव्हतं. माझ्या शरीरातल्या त्या दुसऱ्या अस्तित्वाने आता माझ्यावर हालचालींवर ताबा मिळवला होता. आजी म्हणाली होती की हा देवतेचा न्याय आहे, ही आपली ओळख आहे. पण जर हे इतकंच पवित्र होतं तर यात इतका अंधार का होता? मला उत्तरे हवी होती आणि मला माहित होतं की ती उत्तरे आई किंवा आजी कधीच देणार नाहीत. मोहितेवाड्यात सत्य कधीच ओठांवरून ओघळत नाही. ते नेहमी बंद दारांमागे जुन्या पेठ्यांमध्ये डांबून ठेवलं जातं. आणि वाड्यातली अशी एकच जागा होती जिथे हे सगळे काळे कुट्टे राज दडवलेले असू शकतात. वाड्याचा माळा. दुपारचे 3 वाजले होते. विदर्भातल्या हिवाळ्याची दुपार अतिशय शांत आणि आळसावलेली असते. वाड्यात पूर्ण शुकशुकाट होता. आजी तिच्या खोलीत झोपली होती आणि आई स्वयंपाकघरात मागच्या बाजूला भांडी घासत होती. मी दबक्या पावलांनी माझ्या खोलीतून बाहेर आले. लाकडी जिन्याकडे जाणारा रस्ता आणि अंधाऱ्या बोळातून जात जिन्याच्या सुरुवातीलाच एक जुनं गंजलेलं कुलूप अडकवलेलं असायचं. पण मला माहित होतं ते कुलूप फक्त अडकवलेलं असतं, लाकलेलं नसतं. मी हळूच ते कुलूप काढलं. जिन्याच्या लाकडी पायऱ्यांवर वर्षानुवर्षांची धूळ साचली होती. प्रत्येक पाऊल टाकताना लाकडाचा करकर असा आवाज येत होता. जो वाड्याच्या त्या शांततेत एखाद्या पोटासारखा गार वाटत होता. मी श्वास रोखून धरला होता. माळ्यावर पोहोचताच एक विचित्र दर्प नाकात शिरला. जुनं लाकूड, कापूड, वाळलेली झेंडूची फुलं आणि सापाची कात. तो वास तसाच होता. माळ्यावर खूप अंधार होता. कौलारू छतातून येणाऱ्या एका बारीकशी फटीतून उन्हाचा एक कवडसा आत येत होता. त्या कवडशात धुळीचे कण नाचत होते. तिथे अनेक जुन्या सामानाचे ढीग होते. जुनी भांडी, मोडके पलंग आणि एका कोपऱ्यात एक मोठी पितळी पट्ट्या असलेली लाकडी पेटी. माझे पाय आपोआप त्या पेटीकडे वळले. जणू ती पेटी मला हाक मारत होती. मी पेटीजवळ गुडघ्यावर बसले. पेटीवर धुळीचं जाड अवतरण होतं. मी हाताने ती धूळ झटकली. पेटीला कुलूप नव्हतं, फक्त एक कडी होती. मी थरथरत्या हाताने ती कडी काढली आणि पेटीचं झाकण उघडलं. आत जुन्या साड्या, काही आंब्याची भांडी आणि एक लाल रंगाच्या रेशमी कापड्यात गुंडाळलेली एक डायरी होती. ती डायरी खूप जुनी होती. तिची पानं पिवळी पडली होती आणि कडा फाटल्या होत्या. मी तो लाल कपडा बाजूला केला आणि डायरी उघडली. पहिल्याच पानावर एका मुलीचं नाव होतं, जानकी मोहिते. जानकी हे नाव मी वाड्यात कधीच ऐकलं नव्हतं. आजीच्या तोंडूनही नाही आणि आईच्याही नाही. मी पानं पलटू लागले.
अक्षर खूप सुंदर, वळणदार होतं. पण जसजशी पानं पुढे सरकत होती, तसतसं ते अक्षर थरथरणारं, विस्कळीत होत गेलं होतं. मी एक पान वाचायला सुरुवात केली. आज माझी 18वी वाढदिवसाची रात्र होती. मला वाटलं होतं आई मला नवी साडी देईल, पण तिने मला फक्त एक कडू काढा दिला आणि खोलीत बंद केलं. रात्री मला जाणवलं माझ्या आत काहीतरी वळवळतंय. पाठीच्या कण्यातून एक थंडगार रेष वरपर्यंत आली आणि मग मला माझाच चेहरा आरशात अनोळखी वाटू लागला. माझे डोळे ते माणसाचे डोळे राहिले नव्हते. माझ्या काळजाचा ठोका चुकला. हे हुबेहूब तेच होतं जे काल रात्री माझ्यासोबत घडलं होतं. मी वेड्यासारखी पुढची पानं वाचू लागले. त्यांनी मला सांगितलं की आपण रक्षणकर्ते आहोत. नागदेवतेने आपल्याला न्याय करण्यासाठी निवडलं आहे. पण हे खोटं आहे. काल रात्री मी त्या माणसाला मारलं ज्याने माझ्या भावाला शिवी दिली होती. तो न्याय नव्हता, तो फक्त एक राग होता. आणि देवतेला फक्त रक्ताची तहान आहे. आपण देवतेचे अंश नाही आहोत, आपण तिचं भक्ष्य आहोत. आपण तिला बांधून ठेवलं नाहीये, आपण तिला आपल्या रक्तात जिवंत ठेवलंय. माझे हात थरथरू लागले. डायरीची पानं माझ्या हातून सळसळले. आजी खोटं बोलत होती. हा कोणताही पवित्र शाप नव्हता. हा एक आजार होता, एक परजीवी, एक पॅरासाइट जो मोहिते घराण्याच्या मुलींच्या शरीरात पोसला जात होता. मी डायरीचं शेवटचं पान उघडलं. ते पान अर्धवट फाटलेलं होतं. त्यावर घाईघाईत थरथरत्या हाताने फक्त एकच ओळ लिहिली होती. ते मला आता कायमचं मंदिरात घेऊन जात आहेत. जर कोणी हे वाचत असेल तर लक्षात ठेव, जेव्हा तुझ्या जबड्याची हाडं दुखू लागतील आणि तुझी त्वचा निघू लागेल, तेव्हा समजून जा तू माणूस उरलेली नाहीस. माझा श्वास अचानक जड झाला. जबड्याची हाडं. मला आठवलं काल रात्री माझा जबडा कसा ओढला जात होता आणि त्याच क्षणी माझ्या उजव्या हाताच्या मनगटावर मला एक भयंकर खास सुटली. मी डायरी खाली ठेवली आणि माझ्या मनगटाकडे पाहिलं. तिथे जिथे मी मगाशी ब्रशने घासून लाल केलं होतं, तिथली त्वचा आता कोरडी पडून पापुद्र्यांसारखी निघू लागली होती. मी घाबरून तो त्वचेचा एक पापुद्रा ओढला. तो पापुद्रा अतिशय सहजपणे कोणत्याही वेदनेशिवाय निघून आला. पण त्या त्वचेखाली रक्त किंवा मांस नव्हतं. तिथे एक अतिशय गुळगुळीत, काळसर आणि कडक असा खवलदार पापुद्रा होता. अगदी एखाद्या सापाच्या कातडीसारखा. मी माझ्याच हाताकडे पाहत थिजून गेले. माझ्या आतली ती थंडी आता माझ्या डोक्यापर्यंत पोहोचली होती. आणि मग त्या शांत अंधाऱ्या मळ्यावर कोणीतरी माझ्या अगदी कानाजवळ कुजबुजलं. जानकी ही अशीच रडायची. मी झटकन मागे वळून पाहिलं. तिथे कोणीही नव्हतं. फक्त एक जुना काळवंडलेला आरसा होता आणि त्या आरशात माझी प्रतिमा माझ्याकडे पाहून हसत होते. तर मी भीतीने रडत होते. नमस्कार मंडळी. मला आशा आहे आजचा तुम्हाला भाग आवडला असेल. तुम्हाला जर ही कथा आवडत आहे तर पुढचे भाग मिस न व्हावे म्हणून मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन ठेवा आणि मला लाईक कमेंट नक्की करा, ज्याने की मला कळेल की तुम्हाला ही कथा कशी वाटत आहे आणि पुढे काय होईल, तुम्हाला काय वाटतं हे देखील सांगा. तुमच्या लाईक्स आणि कमेंटमुळे मला रोज भाग टाकायला प्रोत्साहन मिळेल. तर तुमच्या कमेंटच्या प्रतीक्षेत आहे मी, हे लक्षात असू द्या. तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. बाय बाय. Stories on Mike.